गरिबीला कटळून पळून गेलेल्या मुली, कंटाळून पळून गेलेल्या मुली, काही चूक गरिबीची आहे, काही चूक पोटाच्या फडफडीची आहे, तर अशा 600 मुली घर सोडून निघून गेलेल्या, त्यांचा शोध घेऊन माघारी आणल्या. त्यापैकी मी 500 मुलींची लग्न लावून दिली. त्या लग्नाचा खर्च आहे 40 रुपये ते 1200 रुपये. शेवटचं लग्न माझं 1450 रुपयाचा खर्च आहे. तर जे 1450 रुपयाचे खर्च आहे ती मुलगी आज फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरत आहे. PR टॉक शो मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण एका नव्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या PR टॉक शोच्या माध्यमातून आपण सामाजिक सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील आणि जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांची मुलाखत आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. असेच एक कर्तव्यशील आणि नेतृत्व आपल्या समोर आहेत. नामदेव भोसले हे एक लेखक आहेत, साहित्यिक आहेत, अनेक पुरस्काराने ते सन्मानित देखील झालेले आहेत. समाजाला अनेक गोष्टींची अडचणी आहे. जो समाज ज्या प्रवाहातून दूर लोटलेला आहे त्या समाजाला त्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम नामदेव भोसले हे करतायत. अशा ज्या कर्तव्यशील नेतृत्वाची आपण मुलाखत घेऊन त्यांच्या समस्या, काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आमच्या PR टॉक शो मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. तर सर, PR टॉक शोच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक प्रश्न करतोय की आपण ह्या समाजासाठी, आदिवासी पारधी समाज आहे, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जो तुमचा जीवन संघर्ष आहे त्या जीवन संघर्षाला तुम्ही तोंड देत पुढे जाताय आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणी देखील आपण तुमच्याकडे जाणून घेणार आहे. पहिला प्रश्न माझा असेल की आपली फक्त थोडक्यात माहिती द्या. आपला जीवन संघर्ष थोडक्यात आपण जर माहिती दिली तर आपण पुढचा जो विषय आहे त्या पुढच्या विषयाला आपण आलो. आपली फक्त थोडक्यात माहिती द्या सर. मी नामदेव भोसले, आदिवासी पारधी समाजामध्ये माझा जन्म झाला. मुळगाव कानगाव आणि तालुका दौंड या ठिकाणी आमचा वास्तव्य जीवनचित्र, आमच्या 10 बहीण भावंडाचा जन्म त्या ठिकाणी जंगलामध्ये झाला. विषय म्हणजे त्यावेळेस गरिबीचे संघर्ष करताना आई वडील गावोगाव भिक्षा मागून आणून एखाद्या बाळाला जशा स्वरूपात जीवापार जपलं जात होतं तसं आमचं जीवन एखाद्या जनावरांशी निगडीत असून जंगल म्हणलं की या समाजाला विषय. परंतु पारधी म्हणला की चोर दरोडेखोर हमेशा या नजरेने पाहिलं जायचं. लहानपणापासूनच टाकाऊ नजरेने पाहिलं गेलेलं आमच्याकडं हे कुठेतरी बदल घडेल आणि अशा विषयातून आमचं एक लहानपणापासून आईवडिलांचं स्वप्न होतं की माझ्या मुलांना शिकावं, सवरावं आणि चांगल्या रीतीने अधिकारी बनावं. अधिकारी का बनावं तर कुठंतरी त्यांच्या विषयातून आपल्या घराची लागलेली कीड किंवा आपल्या समाजाला लागलेला धपा तो कुठंतरी संपवण्यात यश येईल आणि आपल्याला शांतता निर्माण होईल, अशा स्वरूपाचं त्यांचं स्वप्न होतं. कालांतरानं आमचे हाल खूप झाले. त्या ठिकाणी पोलिसांची फरफड असेल, पोलिसांची धरपकड, त्यामध्ये बाबांचे हाल, त्या ठिकाणी आमच्या मोठ्या बहिणीला झालेला त्रास हे आम्ही लहानपणापासून पाहत होतो. आणि एखाद्या जनावरापेक्षा भयंकर जीवन आमच्या घराला ते त्यावेळेस पाहायला मिळालं. आपण पाहतो की गावामध्ये आम्ही लहानपणी जर गावामध्ये आईवडिलांसंग भिक्षा मागायला गेला तर त्या ठिकाणं ह्या दारापासून त्या दारापर्यंत कुत्री भुकलून ते पुढे ढकलत होते, हाकलून लावायचे होते. त्यावेळेस कळत नव्हतं की पारधी समाज आला की भिक्षा मागायला की कुत्रे का भुकायचे, आम्ही मागायला गेलो की कुत्रे का भुकायचे. त्यावेळेस ह्या गोष्टी कळत नव्हत्या. परंतु आता कालांतरानं पुढे जसं मोठं होते गेलो त्याच्या विषयातून आईवडिलांचं संघर्ष आणि आईवडिलांचं स्वप्न काय, तर बाबा नेहमी मागता भिक्षा मागून माघारी आले की ते नेहमी म्हणायचे माणसानं माणसासारखं जगावं आणि माणसानं माणसाला जगावं. आधी आपण जगावं आणि मग जगून दाखवावं. असं आपल्याला काय करता येईल का, त्या स्वरूपाची वाटचाल आपण निवडावी. आता एक अडाणी आई वडील आमचे, परंतु भिक्षा मागून खाऊन माघारी येताना जे अपमान सहन करायचं त्यांना ते मिळायचा आणि त्यातून त्यांचे एक स्वप्न होते की आपल्या मुलांना काहीतरी बनावं. परिस्थितीने आम्हाला घडू दिलं नाही, परिस्थितीने आम्हाला जगू दिलं नाही. 9वी-पर्यंत 14 शाळा बदलण्याचा योग आला. 46 गावं भिक्षा मागून खाण्याची परिस्थिती निर्माण झाली. 14 शाळा बदलण्याचा असा वेळ का आली? 14 शाळा बदलण्याचा विषय म्हणजे असा होता की त्या ठिकाणं गावात कुठं चोरी झाली की पहिलं पारधी विना तपास करता पोलीस पारधी समाजाकडे जायचे. त्यांना चोर दरोडेखोर म्हणून सिद्ध केलं जायचं.
हे आम्ही लहानपणापासून पाहत आलो. त्यापैकी आमच्या बाबांचे बी अशीच फरफड झाली होती. लोकशाहीचा तो चौथा स्तंभ मानणारा जो पत्रकार आहे, पत्रकारांना देखील दबाव टाकण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला का? जेव्हा पत्रकारांचा दबाव नव्हता, परंतु पोलीस पत्रकारांचा दबाव कुठेतरी शांतता व्हावं म्हणून अडाणी समाजाचा फायदा गुन्हे दाखल करून ते स्वतःची पोळी भाजून घेत होते. असं हे लहानपणापासून बघायला मिळायचं. साहेब, आपण जर काम करताय तर काम करत असताना आपण पारधी समाजाचे असल्यामुळे आपल्याला अशा कधी अडचणी जाणवल्या का? आपल्या स्वतःला अशा कधी अडचणी जाणवल्या? आपण पारधी समाजाचे आहात म्हणून पुढे कुठे गेल्यानंतर मान सन्मानाच्या वेळेस काही गोष्टी आपल्याला जाणवल्या का? नाही, अशा खूप ठिकाणं व्यक्त होण्याजोगं म्हणजे खूप ठिकाणं मला जाणवलं गेलं. मी 97ला घर सोडलं, म्हणजे आईवडिलांचं स्वप्न साकार करण्याकरता मी 97ला घर सोडलं. आणि ज्यावेळेस घर सोडलं त्यावेळेस मी भावानं लिहिलेलं पुस्तक, ते हस्तलिखित पुस्तक घेऊन छापण्याकरता पळत होतो. मी सुरुवातीला उरुळी ते बारामती चालत गेलो भिक्षा मागत, बारामती ते फलटण चालत गेलो भिक्षा मागत, फलटण ते सातारा चालत गेलो भिक्षा मागत. हे कशासाठी? तर पुस्तकाला प्रस्तावना मागत होतो. चांगल्या नामवंत लेखकाची प्रस्तावना मिळाली तर पुस्तकाला चांगला दर्जा निर्माण होईल ह्या स्वरूपाचे स्वप्न होते त्यावेळेस. परंतु ते कालांतरानं पारधी म्हणलं की लोक प्रस्तावना देत नव्हते. हा पहिला अनुभव फार भयंकर आला. आणि दुसरा विषय म्हणजे ज्या वेळेस आपण ज्या ठिकाणी जायचो त्यावेळेस नेहमी पारधी म्हणलं की माणसं त्यावेळेस घाबरायची. यार चोर आहेत, हे लोक जर आता पाहून जातील, संध्याकाळी चोऱ्या करतील, असं लोकांच्या मनामध्ये एक भीती त्यावेळेस बघायला मिळायची. कालांतरानं असा विषय झाला की ते प्रश्न मला कधीच झोप येऊ देत नव्हते की आपल्या समाजाचा डाग ह्या स्वरूपाचा ठपका कशामुळं, आणि आई वडील का जंगलामध्ये आम्हाला घेऊन राहत होते ते आता बाहेर पडल्यानंतर कळायला लागलं. आता पारधी समाजावर पूर्वीपासून अन्याय अत्याचार होत आले. कुठेही काही घडलं तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम, त्यांच्यावर काही पुढारी असेल, राजकीय असेल, अनेक प्रकारे त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. सर, तुम्ही ज्यावेळेस पारधी समाजाचा इतिहास, पारधी समाज काय आहे, तुमच्या लेखणीच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. असं कोणतं पुस्तक आहे की आपण आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपण एक पुस्तक लिहून समाजाला जागरूक करण्याचा, पारधी समाजाविषयी जो निगेटिव्ह थिंकिंग आहे ती पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण असं कोणतं पुस्तक लिखित केलेलं आहे का? तशी 7 पुस्तकं प्रकाशित झाली आणि 7 पुस्तकामध्ये पहिलं निधर्मे म्हणून कविता संग्रह भावानं लिहिला होता. तो पुस्तकाचं मी ज्यावेळेस भेट देण्यासाठी कैलासवासी सुभाष अण्णा खोल यांच्याकडे गेलो होतो त्यावेळेस अण्णांचा आशीर्वाद मला खूप चांगल्या रीतीने मिळाला होता. सुभाष अण्णा खोल यांचा त्यांनी आपल्याला सहकार्य नाही पण आशीर्वाद खूप चांगला मिळाला होता. की त्यांनी काय माझ्यात पाहिलं होतं त्यावेळेस ते असे म्हणले होते की एक दिवस हे पोरग समाजाचा कलंक पुसून काढेल, पारधी समाजाचा. बघत राहा माझा शब्द आठवणीत राहील, असं बोलले होते. असं सुभाष अण्णा खोल यांचा शब्द होता. तर ते शब्द मला आजपर्यंत अगदी अंगावर काटा उभं राहतं की ते शब्द ज्यावेळेस आमचे हाल आणि पालामध्ये फरफड चालले, पोटाची संघर्ष चालला, त्यावेळेस अण्णाचा हे शब्द होता. आणि घरी आल्यानंतर बाबांना ते म्हणल्यानंतर बाबा हसले आणि म्हणले तसं नसतं, ते जीवनाला घडवायचं असेल तर समाज वाचावा लागतो आणि समाज वाचताना तो प्रकट करावा लागतो, मांडावा लागतो. तर समाजामध्ये विषय असतानाच भावानं लिहिलेली दैना कादंबरी मी छापण्यासाठी पळालो. कोणती? दैना म्हणून कादंबरी. दैना कादंबरी छापल्यानंतर मला जग वाचता आलं, मला बघता आलं. आणि दैना विक्री कमी आणि भेट देण्यात जास्त विषय होता. त्याचं कारण असं होतं की अधिकाऱ्यांची मनं आपल्याकडे खेचायची होती. अधिकाऱ्यांना ते कळावं, अधिकाऱ्यांना वाचावं, अधिकाऱ्यांनी ते पाहावं, समाज कसा जगतो, त्याची फरफड काय होते, तो कशा स्वरूपात आहे. जर आपण संबोधलेला पारधी चोर दरोडेखोर आहे तर तो आज अर्ध्या भाकरीसाठी तुमच्या दारात फरफड का करत आहे, मागण्या करता येत आहे, तो शिंगावर का मागून खात आहे, तो गावकोसाबाहेर का आहे, ह्याचा तुम्ही पहिला अभ्यास करा आणि मग या समाजाला बदनाम करा. अशा या स्वरूपाच्या संकल्पनांना मी घर सोडलं. कालांतरानं त्याच पुस्तकाला 2011 मध्ये भारतीय भाषा परिषदेचा सन्मान मिळाला. त्या ठिकाणं मॅगसेस पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांचा मला आशीर्वाद लाभला. महाश्वेता देवी म्हणजे खूप मोठं ज्ञान माझ्या वाट्याला मिळालं त्या ठिकाणी. त्यांच्या चरणी मला 3 दिवस राहण्याचा योग आला. त्यांच्या घरामध्ये त्यांचा संवाद लाभला. त्यांनी मला आशीर्वाद दिले की जर तुला पारधी समाजाच्या विषयातून कलंक पुसून काढायचा असेल तर तू पारधी समाजाची बोलीभाषा आणि त्याचे रीतिरिवाज हे समाजाला दाखवून द्या. आणि जर बोलीभाषा, रीतिरिवाज, त्यांच्या अनिष्ट रूढी परंपरा ह्या जर लोकांना कळल्या
तर लोकांचे पाहण्याचे दृष्टिकोन त्यांच्याकडे बदल होईल. समाज काय आहे तो लोकांना कळावा, लोकांच्या अडचणी काय आहे ते अधिकाऱ्यांना कळावा. अशा स्वरूपाचं जर आपण ते मांडलं तर आपल्याला चांगल्या रीतीनं एक यश येईल. तर मला 3 दिवसामध्ये त्यांनी तेवढंच दिलेलं होतं. मी माघारी आल्यानंतर नवी शिकलेला पोरगा काय लिहिणार, भाषा तयार करायची, भाषामधून लोकांना हे करायचं, अक्षर आहे, शब्दकोश आहे, व्याकरण आहे, आणि मग त्याच्यानंतर कथाकथन, त्याच्यानंतर कविता, आणि ह्या माध्यमातून पारधी भाषेतून मांडायचं, ते पुन्हा मराठीत हे करायचं. तर मराठी ह्या पुस्तकाचा जन्म कैलासवासी महाश्वेता देवी मागेशास पुरस्कार विजेत्या त्यांच्या आशीर्वादामुळं मिळाला. मला आईनंतर ज्ञान मिळालं महाश्वेता देवींकडून, आणि एवढं मोठं ज्ञान मिळालं की त्या पुस्तकानं समाजाचा कलंक पुसून काढण्यात यश आला. पारधी भाषेची बोलीवा शब्द, त्याच्या रूढी परंपरा, त्याच्या सांकेतिक भाषा, त्याच्या आडविष्ट रूढी परंपरा, म्हणजे महिलेला स्थान नाही, महिलेच्या हस्त परपुरुषाने पाणी प्यायचं नाही, नवरा आणि मुलगा सोडला तर ते जिवंतपणे सोडा, पण मृत्यू झाल्यानंतर त्या महिलेला परपुरुष हात सुद्धा लावत नाही, हे पाहायला मिळत होतं. आणि मग अशा विचित्र नियम या समाजामध्ये आहेत, आणि महिलांना स्थान नसल्यामुळं त्यांची मुलं अशिक्षित राहिली, त्यांची मुलं अस्वच्छतेपासून दुरावली अस्वच्छ राहिली, स्वच्छतेपासून दुरावली गेली, आणि अस्वच्छ राहिल्यामुळं गाव व्यवस्थेने ह्यांना जवळ केलं नाही. ह्याच्यामुळं शासनाच्या सवलती ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाही, आणि म्हणून हा समाज सगळ्या गोष्टीपासून वंचित आज देखील राहिलेला आहे. पूर्वीपासून तुम्हाला ज्या अडचणी तुम्हाला लाभल्या, त्या अडचणी पूर्वी तुम्हाला जाणवल्या, तुम्ही त्या भोगल्या. तदनंतर आत्ता ह्या मुवमेंटला आदिवासी पारधी समाजाच्या मुख्य अडचणी कोणत्या ह्या मुवमेंटला आजच्या परिस्थितीमध्ये? आज घडीला मुख्य अडचण एकच आहे. शासनानं जर विषयाला आपण घेतलं तर शासनानं अनेक सुविधा दिलेल्या आहेत, परंतु शासनाचे जे विभाग आहेत, आदिवासी विभाग असेल, तुमचं बालटी संस्था असेल, किंवा कलेक्टर विभागातून, महसूल विभागातून तहसील व्यवस्था असेल, पंचायत सुविधा असेल, ग्रामपंचायतीचे जे गाव आहेत, ह्या गावांचीच मूळ अडचण आहे. गाव या लोकांना राहण्याकरता जागा दिली जात नाही, शासनाच्या सवलती यांना कागदपत्र नसल्यामुळे मिळत नाही. जे आदिवासी विभाग आहे त्या आदिवासी विभागामध्ये आता भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये असं काही ठिकाणी असेल, महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कास्ट सिस्टीम चालते, बरोबर. अनेक आता भारतीय संविधान आल्यापासून कास्ट सिस्टम काही प्रमाणात कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पण जे विभाग असतात त्या विभागामध्ये जर समजा सुशिक्षित जो शिकलेला पारधी समाजाचा जर व्यक्ती असेल, तर त्या समाजाचा व्यक्ती जर असेल त्या विभागामध्ये बसवला तर नक्कीच लाभ मिळू शकतो. जर सुशिक्षित व्यक्ती त्या ठिकाणी बसवला गेला, पारधी समाजाने आदिवासी समाजातील कोणताही एक व्यक्ती तिथं त्या ठिकाणी बसवला गेला तर शासनाच्या सवलती त्यांच्यापर्यंत मिळू शकतील असं मला वाटतं. परंतु दुःख हे देखील आहे, असं आदिवासी विभागाला वाटत नाही. म्हणजे मी आता गेले 27 वर्ष काम करताना वारंवार आम्हाला पश्चिम महाराष्ट्राला घोडेगाव प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाला वारंवार आम्ही सर्वे करून देत आहे की पारधी समाज या गावात इतका आहे, या तालुक्यात इतका आहे, या जिल्ह्यामध्ये एवढा आहे, आणि महाराष्ट्रामध्ये इतकी लोकसंख्या आहे. म्हणजे जर जसं म्हणायला गेलं तर हवेली तालुक्यामध्ये 1.5 लाख लोकसंख्या आहे, दौंडमध्ये 25,000 लोकसंख्या आहे, इंदापूरमध्ये 18,000 लोकसंख्या आहे, बारामतीमध्ये 24,000 लोकसंख्या आहे, तुमच्या सासवडमध्ये जवळजवळ 4,500 लोकसंख्या आहे पारधी समाजाची, शिरूरमध्ये तुमचे 20 ते 25,000 लोकसंख्या शिरूर मध्ये आहे, 1.5 लाख ते 2.25 लाख लोकसंख्या पुणे शहर आणि हवेली तालुक्यामध्ये, असं मिळून 3.5 लाख लोकसंख्या नुसतं पुणे जिल्ह्यामध्ये पारधी समाज आहे. परंतु आजपर्यंत घोडेगाव प्रकल्पानं या समाजासाठी विशेष काही राबवले नाही. वारंवार कागदपत्र, वारंवार नोंदी, वारंवार लेखणे, ह्याच्या पलीकडे काही नाही. आणि ह्यांच्या कामचुकारपणामुळं हा समाज आज देशोधडीला लागलेला आहे, सगळ्या शासनाच्या सुविधापासून वंचित आहे. मुलं शिकलेली आहेत परंतु त्यांना दिशाहीन झालेली आहे, त्यांना दिशा मिळाणार नाही. आणि मग एक मन कुठेतरी खच्चीकरण, एवढं शिकून देखील आपल्याला न्याय मिळत नाही. आणि मग अशा मन खच्ची झालेल्या मुलांना आपण शासनाने नका का काय देणार, मग आपणच एक पाऊल उचलला, शासनाच्या सवलती विना आपण जगून टाकू. आणि मासेमारीचे लोक ज्यांना चोर दरोडेखोर म्हणून सिद्ध केलं होतं, अशा लोकांना आपण मासेमारीच्या व्यवसायात नाही.
आणि मग त्या ठिकाणी जवळजवळ 6,500 लोकांना रोजंदारी निर्माण झाले. ते स्वतःच्या पायावर उभे राहिले. त्यांना 2 रुपये मिळायला लागल्यामुळे त्यांनी चांगली जागा घेतल्या, गाव व्यवस्थेमध्ये घरं बांधली. आणि मग त्याचा जो आपल्याला हे आहे, त्याचा जो एक विषय आहे, तो विषय शासनाला सुद्धा तो आवडला गेला. आणि त्याच्यातून मग पुढं काय झालं, तर आपण हे काम करत असताना अधिकाऱ्यांना आवडायला लागलं. आणि मग एक एक अधिकारी मी पालवणार घेऊन जायला लागलो. तर ते कशा स्वरूपात, एक चांगला कुटुंब आहे, त्यांनी घर बांधलंय स्वकष्टातून. आता तुम्ही ज्यांना चोर म्हणत होता त्याला माणूस म्हणून जगावताना आता तुम्हीच चला, तुम्हीच गावामध्ये सत्कार करा आणि त्याला गावाला सिद्ध करून दाखवा की तो सन्मानाने जगायला लागला. त्याला आता गावाने त्रास द्यायचा नाही. आणि मग त्या ठिकाणं PI असेल, DYSP असेल, त्या ठिकाणं SP असेल, त्या ठिकाणचे मी फार IG लेवलचे लोक, म्हणजे IG पोस्ट सुद्धा मी पारदीपालावर आणले. त्या ठिकाणी त्यांना दुःख दाखवलं, लोक कष्टाने जगायला लागले हे पाहायला मिळालं. आणि मग ऑटोमॅटिक ज्यांनी चोर बनवलं त्यांनाच माणूस म्हणून जगवण्यास त्यांनाच संघ घेऊन आपण प्रयत्न केले. आनंद वाटतो की आज 1 नाही, 2 नाही, 3 नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 80,000, 81,000 ते 700 लोकांना आपण गुन्हेगारी जीवनातून मुक्त करण्यात यश आलं. मला ज्यांना पोलिसांनी चोर दरोडेखोर म्हणून सिद्ध केलं होतं, अशा लोकांना आपण जेलमधून बाहेर काढून त्यांना गाव व्यवस्थेमध्ये स्थिर करून त्यांना रोजंदारी निर्माण केली. त्यांना कुठं शेळी पालन असेल, गाय पालन असेल, त्या ठिकाणं मत्स्य व्यवसाय असेल, त्या ठिकाणं ऊस तोडीच्या कामगाराला भट्टीच्या कामासाठी असं कामामध्ये त्यांना उभं करून दिलं. आणि त्या ठिकाणच्या जीवनामध्ये त्यांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यायला लागले. गेले 7 ते 8 वर्ष आपण दर वर्षाला 400 ते 500 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च करतो. त्या ठिकाणी मित्रपरिवारांकडून त्यांना मदत घेऊन द्यायची आणि त्या ठिकाणी शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं. जे मुलं शिक्षण शिकलेले आहेत, चांगल्या रीतीने मार्क पडले, अशा विद्यार्थ्यांचा देखील आपण सन्मान, त्या ठिकाणचे अधिकारी PI असेल, DYSP असेल, तहसीलदार असेल, त्यांनी घरी जाऊन त्या विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा. असं एक विविध ईर्षा निर्माण करून दिली. आणि या ईर्षामध्ये महाराष्ट्रातील आज 1,00,000 ते 2,00,000 लोकांना न्याय व्यवस्थेमध्ये आपल्याला न्याय देण्यात यश आलं. अशा स्वरूपाची एक वेगवेगळी कामं आपण चालू केले. एक दुःख वाटतं. हे दुःख कशाचं आहे की पुस्तक विक्री करून घरामध्ये काही नसताना पुस्तक विक्री करायची आणि त्या पुस्तक विक्रीवर पुढचा प्रवास करायचा. पैसे विना जगा असं बाबांनी एक संदेश दिला होता. आणि पैसे विना जगताना बाबांनी म्हणजे वडिलांनी, तुमच्या वडील, आमच्या वडिलांनी, पैसे विना जगा आणि माणसाला माणूस जोडा, या संदेशाला मला आज देखील काटेवरची कसरत करावं लागते की घरामध्ये काही नसताना देखील आपण रोज 10 कुटुंबाचा आसू पोसत आहे. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणचं अडीअडचणी समजून घ्यायच्या, पोलिसांचा त्रास थांबवायचा, गाव व्यवस्थेने दिलेला त्रास तो थांबवायचा आणि त्या पद्धतीने त्यांना न्याय देण्याकरता तक्रारी त्यांच्या कशा स्वरूपात सॉल्व्ह केले जातील ह्या स्वरूपाचा मार्ग करत पुस्तक विक्री करून. अजून एक चांगला विषय म्हणजे तुम्हाला नमूद होऊ वाटतो की जे वसवसलेलं जग आहे, ज्यांनी पैशाच्या मागे पळत आहे, ह्या वसवसलेल्या जगामध्ये गरिबी त्यांना दिसत नाही. आणि या गरिबीवर जशा स्वरूपात अन्याय होतो आणि अन्याय झाल्यानंतर काही ठिकाणी तक्रारी पडल्या जातात, काही ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यावर तक्रार आहे, काही ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांवर तक्रार आहे. त्या तक्रारी थांबवताना देखील शांतता करून दोन्ही गट एकत्र करायचे, शांततेचा मार्ग त्या ठिकाणी काढून द्यायचा. परंतु आलेला एक विषय आहे, कधी कधी मला माघारी येताना प्रश्न पडतो. सकाळी पाणी पिऊन घर सोडलेलं असतं, संध्याकाळी पुन्हा जेवण्याकरता मी घरीच माघारी येतो. म्हणजे कधी कधी तर कोणी विचारित देखील नाही की तुम्ही कसा आलाय, माघारी कुठं चाललाय, काम झालं तर कोणी विचारित देखील नाही. तुम्ही साहेब आता ह्या सर्व गोष्टी करत आहात, कारण जो सरळ मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असतो त्याला अनेक अडचणी येत असतात. आता तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर, भारतभर म्हणायला काय हरकत आहे, तुम्ही भारतभर एवढं फिरताय, तुम्ही बाहेर देशात भारताच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर जाताय, अनेक ठिकाणी तुम्ही जाताय. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती वेगळी आहे, जो काम करत असेल तर त्याला कशा ना कशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करत. तर तुम्हाला असं कुणाचा कधी धमकी असेल,
असं तुम्हाला तुम्ही जर काम करत असताना तुम्हाला अनेक अशा कोणत्या गोष्टीचा असा अनुभव आला का तुमच्या स्वतःला वैयक्तिक? एक घटना आहे की एका महिलेवर अत्याचार झाला होता आणि त्या अत्याचारामध्ये मला त्या ठिकाणं कंप्लेंट वगैरे घेण्यास त्यांनी 6 दिवस टाळाटाळ केले होते पोलिसांनी. आणि मग मी गेल्यानंतर ते घटनेचं दखल घेऊन त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण हे केलं. परंतु ज्यावेळेस कंप्लेंट दाखल झाली त्याच्यानंतर मला 4 दिवस लोकांनी माझा पिछा सोडला नव्हता की सदर विषयातून ही तक्रार थांबवावी. मला विकत घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस. परंतु माझं एक स्वप्न होतं, आदिवासी महिलेवर अन्याय झालेला आहे, त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. आणि न्याय मिळवण्याच्या इच्छेनं आणि त्या जिद्दीनं मी सदर कोणी आरोपी होता त्या आरोपीला 6 महिने जेलमध्ये टाकण्यात मला यश आलं. आणि त्या ठिकाणी खरं तर त्या कामानंतर अधिकाऱ्यांना एक दबाव बसला गेला की त्या ठिकाणी त्या केसमध्ये मला अधिकारी देखील विकत घेण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस की बाबा त्यावेळेस तुम्ही काहीतरी घ्या आणि ते थांबवा. म्हणजे ते आरोपीला सपोर्ट करत होते अधिकारी. मी अधिकाऱ्यांचं बी ऐकलं नाही त्यावेळेस आणि आरोपींचे जे कोणी अन्नातलं घालते त्यांचं सुद्धा ऐकलं नाही. सदर आरोपी आहे त्याला जेलमध्ये पाठवण्यात मला यश आलं. आनंद वाटतो की अशा स्वरूपाचं मी जवळजवळ 400 ते 450 पीडित महिलांना मी न्याय देऊ शकलो. किती? 450 महिलांना मी न्याय देऊ. 450 महिला म्हणजे ज्यांना गरिबीमुळं आपलं शरीराचं त्यांनी शोषण केलं, ज्या लोकांनी गरिबाच्या महिलांचं, तर त्या ठिकाणी त्या महिलांना चांगल्या रीतीनं न्याय देऊन त्यांना गाव व्यवस्थेमध्ये स्थिर करून त्यांना पुन्हा लोकांनी त्रास देणार नाही ह्याची दखलदारी घेऊन त्यांना शासनाची सवलती मिळवून दिल्या, त्यांना शासनाचं तुमचं संरक्षण मिळवून दिलं. आणि त्याच्यामुळं त्या पीडित महिलांना, त्या कुटुंबाला एक चांगल्या रीतीने प्रवाहात आणण्यात मला यश आलं. दुसरी गोष्ट अशी की गरिबीला कटळून पळून गेलेल्या मुली, कंटाळून पळून गेलेल्या मुली, काही चूक गरिबीची आहे, काही चूक पोटाच्या फडफडीची आहे, तर अशा 600 मुली घर सोडून निघून गेलेल्या, त्यांचा शोध घेऊन माघारी आणल्या. त्यापैकी मी 500 मुलींची लग्न लावून दिली. त्या लग्नाचा खर्च आहे 40 रुपये ते 1200 रुपये. शेवटचं लग्न माझं 1450 रुपयाचा खर्च आहे. तर जे 1450 रुपयाचे खर्च आहे ते मुलगी आज फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरत आहे. त्यांच्या भेटी कधी काय? तर त्या विषयातून असं आहे की एकदा लग्न लावून दिलं की त्या कुटुंबाला परत भेट द्यायची नाही अशी एक संकल्पना मी बाळगली. हा, ते कशामुळं तर त्या मुलींच्या जीवनामध्ये पुन्हा ते मागचं वादळ ते पेटू नये आणि मग त्यांच्या जीवनामध्ये शांततेचं वारं, त्यांच्या जीवनामध्ये विषय. परंतु लग्न लावून देताना दोन्ही मनाला सांगून घ्यायचं किंवा हे असं आहे आणि हे असं आहे. या स्वरूपाची तुम्हाला दोघांना मनपसंतीची भावना, तर तुमचं व्यतिरिक्त त्रास तुमच्या आईवडिलांना जाऊ नये, तुमच्या भावाला जाऊ नये, तुमच्या नातलगाला हे मान्य असेल तर लग्न करा. तर अशा स्वरूपाचं छान रीतीनं मी हे लग्न लावून दिले आणि मला त्यात यश देखील आले. त्या ठिकाणं एक लग्न आहे रात्रीच्या 11:30 मी लावलं, 40 रुपयाचं लग्न. मुलगा फौजी आहे आणि मुलगी गरीब घरातली होती, त्याला तर खूप मुलगी आवडली. तर महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो, आम्हाला रजिस्टर लग्न लावायचं होतं, टायमिंग संपून गेला कोर्टाचा. तर महादेवाच्या मंदिरात गेलो, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये बर्जीभवनला आणलं, 5 मंडळ लास्टिकामधल्या हार घातला आणि 40 रुपयाचं लग्न. आज खूप आनंद वाटतो की त्याचं 4 मजली इमारत आहे. त्या मुलाची 4 मजली इमारत आहे. मुलगी आनंदानं परपंच करत आहे. मला खूप आनंद वाटतो ह्या कामांमध्ये. साहित्यिक आहात, बरोबर, तुम्ही अनेक तुमचे पुस्तकं देखील प्रकाशित झालेले आहात. ह्या सगळ्या तुमच्या वडिलांचा तुम्हाला जास्त सहवास लाभला, वडिलांचं मार्गदर्शन योग्य ते ठरलं आणि जी परिस्थिती लहानपणापासून तुम्ही अनुभवली ती परिस्थितीचा अनुभव घेऊन तुम्ही या क्षेत्रामध्ये आला, समाजसेवा करण्याची तुमची इच्छा झाली. पण साहित्यिक क्षेत्रात येण्याचा हा योग कसा आला? साहित्यिक क्षेत्रामध्ये तुम्ही कसं काय पदार्पण केलं? साहित्य क्षेत्राचं असं झालं की भावानं लिहिलेलं पुस्तक दैना मी घेऊन पळत होतो. दैना कादंबरी मी घेऊन पळत होतो विक्री करायची. हे माझंच आहे. म्हणजे लेखक खरा कोण हे कोणालाच कळत नव्हतं त्यावेळेस. लेखक घरी कामाला, म्हणजे तो शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करताय, तर तो म्हणायचं हे पुस्तक तुझं आहे आणि तुला कसं जगायचं तसं जग, मला त्याचं काय. तर लोकांना त्यावेळेस वाटायचं लेखक हेच आहे. आणि मग मीच भास्कर भोसले, मीच नामदेव भोसले असं त्यावेळेस सुरुवातीला विषय व्हायचा.
घरी आल्यावर कळायचं की हे भास्कर भोसले वेगळे आहेत, हे नामदेव भोसले आहेत. परंतु आपल्याला मगाशी म्हणलं तशा स्वरूपातून महासविता देवींची प्रेरणा घेऊन आल्यानंतर असं त्यावेळेस भारतीय भाषा परिषदेमध्ये असं उणवलं की आपण जर पारधी भाषा तयार केली तर भारतात एक वेगळा संदेश आपला राहील. आणि भारतामध्ये पारधी बोलीभाषा ही बोलीभाषा होती, लिखित भाषा नव्हती. तर लिखित भाषा लिहिणारा हा पहिला मान मला मिळाला. म्हणजे पारधी भाषा ही लिखित नाहीये. नाही, ते लिखित आणणारा पहिला मी. आणि तो लिखित आणल्यानंतर त्याची प्रस्तावना, म्हणजे सुरुवातीला मला प्रस्तावना कोणी देत नव्हतं. मराठी पुस्तक माझं पारधी बोलीभाषा लिखून पूर्ण झालं आणि त्याला प्रस्तावना माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्यांची मला मिळाली. म्हणजे रस्त्यावर मागून खाणारं पोर वाडगमाई म्हणता म्हणता एवढं मानत गेलं की त्याचं वाडगमाई शब्दाचं राष्ट्रपतींना दया आली आणि त्यांनी एवढी भरभरून प्रस्तावना छान रीतीने दिली की समाजाचा कलंकच पुसून गेला. हा समाज चांगला आहे, त्याला जगण्यासाठी स्वर द्या, अशा शब्दकळ्यांनी माझ्या झोळीमध्ये भरून दिल्यामुळं त्यांचा आशीर्वाद मला फार मिळाला. त्या ठिकाणा विशेष उल्लेख करेन की माझ्या मित्रांचा सहवास मिळाला. ताईंनी प्रस्तावना दिल्यानंतर पुस्तक कसं छापावं, तर ॲडव्होकेट अनिल तांबे म्हणून आहेत, वकील आहेत, मला सख्या भावाप्रमाणे त्यांनी साथ दिली. त्यांनी पुस्तक छापलं, हे मराठी पुस्तक. आणि त्याच्यानंतर मला अधिकाऱ्यांची साथ लागली. त्या ठिकाणी व्ही लक्ष्मीनारायण साहेब असतील, डॉक्टर माधवराव सानप साहेब असतील, त्या ठिकाणं त्याच्यानंतर दिलीप भुजबळ पाटील साहेब मिळाले. त्याच्यानंतर मला आत्ताचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब आहेत, अरविंद चावरिया साहेब आहेत IPS. त्याच्यानंतर चंद्रकांत दळवी साहेब विभागीय आयुक्त असताना माझ्या घरी येऊन गेले. त्याच्यामुळं अनेक लोकांच्या भावना माझ्याकडे पाहण्याच्या उदावल्या गेल्या. अधिकाऱ्यांनी देखील तुम्हाला खूप चांगल्या रीतीने कळवळून घेतलं. नुसतंच हे नाव 10 पद्मश्री लोकांनी मला आशीर्वाद मिळाले त्यांचे. मला 11 ते 12 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्यांनी ह्या कामाची दखल घेऊन माझ्या घरी आले. तर आतापर्यंत माझ्या घरी येऊन आईबाबांना भेटून जाणारे 60 ते 70 IPS आणि IAS यांनी घरी येऊन आईबाबांचे शी संवाद साधला की मुलगा चांगलं काम करत आहे. हेच माझ्या जीवनाची दौलत होती आणि तेच माझ्या जीवनाला प्रेरणा मिळत गेली. आणि त्याच्यातून असं वाटलं की आपण थांबायचं नाही. आणि आज 1 नाही 2 नाही 3 नाही 14वी आवृत्तीचं मराठीचं प्रकाशन, म्हणजे रस्त्यावर मागून खाणाऱ्या पोराचं पुस्तकाचं प्रकाशन, राष्ट्रपतीची प्रस्तावना, देशाच्या सर्वोच्च खुर्चीची प्रस्तावना मिळाली. आणि त्या पुस्तकाचं 14व्या आवृत्तीचं प्रकाशन हे महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये राज्यपालांच्या हस्ते झालं. म्हणजे त्या ठिकाणं समाजाचा लागलेला 75% कलंक मला पुसण्यास यश आलं. दुःख वाटतं की काही ठिकाणं अजूनही अधिकाऱ्यांना वाटतं की फार मोठ्या घरातला असेल म्हणून हे समाजसेवा करत आहे. मित्रपरिवाराला वाटतंय, समाजाला वाटतं की हे एवढं काम करत आहे, त्याला तिकडून काहीतरी मिळत असेल. अशा दोघांच्या मनामध्ये माझी फरफड होत आहे. आणि 6-6 महिने माझ्या घरामध्ये बाजार नसला तरी आनंदाने मी जगत आहे. परंतु एक जीवनाचं स्वप्न आहे, बाबांनी दिलेल्या शब्दाला जागायचं आणि त्या शब्दाला जगून समाजाला लागलेला कलंक पुसून काढत आता मी व्यतिरिक्त आदिवासी, म्हणजे नुसतंच पारधी नाही तर आदिवासी संपूर्ण 46 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी जेवढे पीडित समाज आहेत त्या पीडित समाजासाठी विविध उपक्रम आपण राबवायला लागलो. जसं या समाजाला रोजंदारी तसं त्या समाजामध्ये जनजागृती, शिक्षणाच्या प्रवाहात असेल, त्यांच्या अनिष्ट रूढी परंपरा असतील, त्या रूढी परंपरामधून बाहेर काढणं. रूढी परंपरा फार या समाजामध्ये भयंकर आहे. शासनातर्फे तुम्हाला काय अशी अपेक्षा काय की शासनाने काय केलं पाहिजे अजून आदिवासी पारधी समाजासाठी? शासनाने काही करू नये. शासनानं फक्त घरनिहाय त्यांनी सर्वे करावा आणि घरनिहाय सर्वे झाल्यानंतर ऑटोमॅटिक या समाजाला शासनाच्या सुविधा मिळतील. परत सर्वे करण्यास शासनाने मनाची तयारी असेल. सर्वे केला जातो नाही असं तर 75 वर्ष नुसतं कागदावर सर्वे आहे. कोणत्या गावात जावा आणि त्या गावातल्या ग्रामसेवकाला म्हणावं तुमच्या गावामध्ये पारधी समाज किती आहे, तो तुम्हाला लेखी देऊ शकत नाही. पोलिसांना मात्र कुठं चोरीचं घाली की तिथं पारधी सापडतं. हे दुःख आहे. ग्रामसेवकाला, तलाठी भाऊसाहेबांना, तहसीलदारांना, पंचायत समितीच्या बिडवला विकास करण्याकरता पारधी सापडत नाही. परंतु पोलिसांना मात्र कुठे चोरी झाली की संख्येने पकडून आणून ते एक भांडवल झालेलं आहे.
त्याला आणून पेंडिंग गुन्हे टाकायचे आणि त्याच्यावर त्याला आतमध्ये टाकून द्यायचा. पत्रकार व्यवस्था, गाव व्यवस्था सगळं शांत करायचं आणि वरिष्ठांची शाबासकी, एक मिडल मिळवायचा, रेवाडी मिळवायचा, सन्मानपत्र घ्यायचं. हे भांडवल वर्षानुवर्ष चालत आले, ते कुठेतरी थांबवं असं वाटतं. सर, आदिवासी पारधी समाजावर जर आता एका दृष्टिकोन आहे, अनेक पोलीस प्रशासना देखील असं अनेक जणांचं आहे की काही घडलं तर आदिवासी पारधी समाजावर ब्लेम केला जातो, आरोप केला जातो. त्याच्यानंतर गुन्हे भेटले नाही तर त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यासाठी आपल्याला देखील अनुभव आलेला आहे. तर त्यासाठी वाचण्यासाठी आपण काय, स्वतःसाठी आपण काय प्रयत्न केलेत? हे सिद्ध करण्याकरता आपण मोबाईलच्या माध्यमातून मध्ये मध्ये अशा लिंक यायच्या की बाबा कोणाची भांडणं झाली की त्या ठिकाणी व्हिडिओ करून पाठवलं जायचं आणि त्या ठिकाणं सिद्ध करण्याकरता त्या ठिकाणी व्हिडिओचे जे कॅफे आहेत ते पोलिसांना त्या आधारे कंप्लेंट घ्यायला संधी मिळायची. ते पाहताना मला एक लक्षात आलं की आपण पालांवर जर हे उपक्रम राबवले तर एक कॅमेरा पोलिसांच्यासाठी, एक कॅमेरा स्वरक्षणासाठी असं त्याचे उपक्रम आपण राबवले आणि त्याच्यामध्ये पालांवर एक कॅमेरा सुरुवातीला लावला. सुरुवातीचं घराने थोडं टाळाटाळ करत होते, परंतु कालांतरानं गावामध्ये काय कुठं झाला आणि नंतर ह्यांना सुरक्षा मिळाली की कॅमेऱ्यामध्ये असल्यामुळे त्यांना कसला त्रास झाला नाही. पण त्यांनी त्यांच्या पाहुण्याला सांगितलं की भोसले साहेब आले आणि या ठिकाणी आमच्या घरी कॅमेरा लावला आणि आम्हाला चांगला ते न्याय मिळाला. म्हणजे ते लोक आम्हाला पुन्हा फोन करायला लागले, भोसले साहेब तुम्ही आमच्याकडे बी या, मग आमच्याकडे बी असा त्रास होत आहे. असं करत करत महाराष्ट्रामध्ये आपण 600 कॅमेरे बसवले गेले पालांवर. मला या लोकांना एवढंच सांगायचं आहे की गरीब लोक पालांमध्ये एक कॅमेरा बसवतात तर आपण 5-5, 6-6, 10-10 लाख रुपयाचे, 25-25 लाख रुपयाचे बंगले बांधता, आपण 25,000 रुपयाचा कॅमेरा बसवू शकत नाही का? एक कॅमेरा आपल्या रक्षणासाठी, एक कॅमेरा पोलिसांच्या मदतीसाठी, ह्या संकल्पनाच्या माध्यमातून आपण PI पासून ते पार IG पोलीस महानिरीक्षकांपर्यंत ओपनिंगचे कार्यक्रम घेतले आणि त्या ठिकाणं त्या विभागातल्या 600 कुटुंबाला गुन्हेगारी जीवनातून मुक्त करण्यास त्या कॅमेऱ्यांनी मदत केली. अशा स्वरूपात प्रत्येकानं ते कॅमेऱ्याचं आजमावं असं मला वाटतं. तर सर, शेवटचा एक प्रश्न, जाता जाता एक प्रश्न करतो. तर आपण समाजासाठी लढताय, समाजासाठी पूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रभर फिरताय, तुम्हाला येणाऱ्या अडचणी देखील तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आणि आदिवासी पारधी समाज कसा शिक्षणापासून वंचित आहे आणि सोयीसुविधापासून वंचित आहे याबाबत देखील आपण सांगितलं. तुम्ही जाता जाता समाजाला काय संदेश द्याल की पारधी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण कसा बदलण्यासाठी काय मेसेज द्याल? जसं मी पुन्हा एकच गोष्ट घेतो की बाबा नेहमी म्हणायचे, घरातील प्रत्येक आईवडिलांना एक स्वप्न जर राबवलं की जगा आणि जगवा, हा फार मोठा संदेश आहे. जसा वाचाल तर वाचाल, म्हणजे जीवनामध्ये जगा आणि जगू द्या या समाजाचा आणि जगून दाखवा, हा जर आपल्या जीवनामध्ये चांगल्या रीतीने आला तर वाचाल तर वाचाल. मी पारधी समाजच नाही तर इतर सगळ्याच आदिवासी समाजाला किंवा सर्व पीडित कुटुंबाला एक संदेश एवढाच माझ्याकडून आहे, आपण वाचण्याची गरज आहे. आज वाचाल तर वाचाल. ज्या ठिकाणी मीडिया, मोबाईल ह्याला बाजूला ठेवून शिक्षणाच्या प्रवाहात येणं काळाची गरज आहे. ज्ञान पाहिजे असेल तर शिक्षण पाहिजे, एवढंच मला वाटतं. तर तुम्ही पाहिलं, आपल्यासोबत होते साहित्यिक, लेखक आहेत नामदेव भोसले. यांनी आदिवासी पारधी समाजावर होणारे जे अत्याचार आहेत त्या संदर्भात देखील सांगितलं. त्यांनी स्वतः जो अत्याचार अनुभवला त्या संदर्भात देखील या संदर्भात त्यांनी माहिती दिली आणि आदिवासी पारधी समाज कसा सोयीसुविधापासून वंचित आहे. शासनाला देखील आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून, टॉक शोच्या माध्यमातून शासनाला देखील मागणी केलेली आहे की पोलीस प्रशासनाला देखील एक संदेश दिलेला आहे की आदिवासी पारधी समाजाला वेगळ्या नजरेने न पाहता पॉझिटिव्ह थिंकिंग देखील पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच पॉझिटिव्ह थिंकिंग जर आपण वापरली, पॉझिटिव्ह थिंकिंगने पाहिलं तर नक्कीच आदिवासी पारधी समाज एक चांगल्या प्रवाहात येण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यांनी 81,700 जे कुटुंब आहेत आदिवासी पारधी समाज, त्यांच्यासाठी देखील त्यांनी अनेक कामं केलेले आहेत. त्यांच्यावर जो दरोडेखोर जे काही जी कलंकित जे नाव रेखाटलेलं होतं ते रेखाटलेलं नाव देखील नामदेव भोसले यांनी ती पुसण्याचं काम केलेलं आहे. नक्कीच मित्रांनो, आज नामदेव भोसले
एक व्यक्ती स्वतःहून ह्या समाजासाठी झडतोय, लढतोय, पळतोय, गावोगावी जाऊन आदिवासी पारधी समाजाच्या भेटी घेतोय, पोलीस प्रशासनासोबत देखील जाऊन त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करून त्या पोलीस प्रशासन देखील आदिवासी पारधीच्या त्या पालावर घेऊन जाण्याचं काम देखील या ठिकाणी साहित्यिक नामदेव भोसले हे देखील हे करत आहेत. तर नक्कीच प्रशासनाने याची आदिवासी पारधी समाजाला होणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत, ज्यापासून वंचित आहे, त्याकडे देखील लक्ष देण्याचं आज काळाची गरज आहे. नक्कीच लक्ष देताल असं आपल्या PR टॉक शोच्या माध्यमातून आपण शासनाकडे देखील विनंती करतोय. त्यांनी देखील विनंती केलेली आहे. अडचणी येत असतात, अडचणीला सामोरं जाण्यासाठी आदिवासी पारधी समाजासाठी झगडणारा, लढणारा नेतृत्व म्हणजे नामदेव भोसले हे आहेत आणि ते देखील लढत आहेत. त्यांना देखील अनेक हातांची साथाची गरज आहे. साथ देखील त्यांना भेटले तर नक्कीच आदिवासी पारधी समाज या चांगल्या प्रवाहात येण्यासाठी येऊ शकतो आणि येईल देखील. आणि 81,700 कुटुंब त्यांनी चांगल्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस देखील तो प्रयत्न केलेला त्यांनी अंतिम प्रयत्न केलेला आहे, त्यांनी तो सक्सेस केलेला आहे. नक्कीच अशा प्रकारे त्यांच्याकडनं चांगले कार्य होत आमची देखील अशीच भावना आहे. आणि आमच्या PR टॉक शोच्या माध्यमातून साहेब आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण समाजासाठी लढत आहात, समाजासाठी आपण काम करत आहात, अनेक उंच शिखर आपण गाठावं हीच कामना करतो. धन्यवाद मित्रांनो. PR टॉक शोला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कमेंट करा. आपण कमेंट केली तर नक्कीच आमचं मनोबल वाढणार आहे आणि कमेंट केल्यानंतर आपण ती व्हिडिओ आहे ती शेअर करा. शेअर केल्यानंतर आम्हाला अनेक कमेंट आल्यानंतर आम्ही त्या कमेंटच्या माध्यमातून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या आजूबाजूला जो कोणी असेल, साहित्यिक असेल, उद्योजक असेल आणि अनेक समाजसेवक असेल, त्यांची नावे, मोबाईल नंबर जरी आपण कमेंटमध्ये दिली तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.